नमस्कार शेतकरी बंधूंनो, हा आहे जैन इरिगेशनचा सँड फिल्टर। याच्यामध्ये हा कसं कार्य करेल किंवा याचं बॅकवॉशिंग क्लिनिंग आपण कसं करू शकतो तर हे आता आपण इथे बघूयात। हा आहे फुल्ली ऑटोमॅटिक, इथे आपण कंट्रोलर दिलेला आहे बरोबर। हा वरचा जे आहेत वेगवेगळे हायड्रोलिक वॉल आहेत, हा इनलेट वॉल आहे, हा आउटलेट वॉल आहे, हा आहे बायपास वॉल आणि हा बॅकवॉशचा वॉल बरोबर। तर सुरुवातीला जी आपली पाण्याची डायरेक्शन जी असणार आहे, आपली इनलेट कडनं पाणी येणार आहे, आपल्या फिल्टर मध्ये जाणार आहे। फिल्टर मध्ये आपली 70% पर्यंत सँड भरलेली असणार आहे। वरच्या साईडला आपल्याला एक परफोरेटेड पाईप असणार आहे, तो त्या पाईप मधनं पाणी आल्यानंतर सगळीकडे पाण्याचा असा पसारा होणार आहे, सगळीकडे पाणी असं पसरलं जाणार आहे। त्याच्यानंतर पाणी जे ते आपल्या सँड मधनं गाळून जाणार आहे खाली, म्हणजे जे आपल्याकडे ज्या काही पाण्यापेक्षा हलक्या वस्तू आहेत, कचरा, पाचोळा, त्याच्यानंतर आपल्याकडे काही शेवाळ असेल तर ते जे आहे ते सगळं आपल्या सँड मध्ये ट्रॅप होणार आहे। त्याच्यानंतर आतमध्ये आपण मशरूमच्या कॅन्डल दिल्यात, त्याचे ओपनिंग छोटे असल्यामुळे त्याच्याही पेक्षा आणखी जे काही वाचलेलं असेल ते तिथं आपलं फिल्टर होणार आहे। त्याच्यानंतर पाणी जे आहे आपलं आउटलेट मधनं आपल्या शेताकडे त्याचा प्रवाह होईल। परंतु काही वेळानंतर आपलं जे आपल्या पाण्याची क्वालिटी कशी असणार आहे त्यावरती आपले डिपेंड राहील की फिल्टर पण चोक होणार आहे। तर ज्यावेळेस फिल्टर चोक होईल तर त्यावेळेस बॅकवॉश आपल्याला करावा लागणार, म्हणजे फिल्टर साफ करावा लागणार आहे। आपण ऑटोमेशनला जशी त्याची कमांड देऊ आपल्या ऑटोमेशन सिस्टमने, तर त्यावेळेस काय होईल, आपला इनलेट आणि आउटलेट वॉल हा आपला क्लोज होणार आहे, बायपास बॅकवॉश वॉल चालू होणार आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या पाण्याची जी मोशन आहे ती रिव्हर्स होणार आहे, म्हणजे आपलं पाणी जे इनलेटला येत होतं ते असं येणार, वॉल क्लोज असल्यामुळे खाली येणार, हा पण वॉल क्लोज आहे त्याच्यामुळे डायरेक्शन इकडे जाणार। इथे पण आपण फिल्टर दिलेला असणार आहे, त्यामुळे बॅकवॉश होताना पण आपल्या सिस्टम मध्ये काही कचरा जाऊ नये याची आपण काळजी घेतलेली असणार आहे। हे पाणी पुन्हा रिव्हर्स जाईल, तुमच्या मशरूम मधनं बाहेर येईल, बाहेर आल्यावरती वाळू आहे आपली, म्हणजे सँड आहे आपली, ती वेगळ्या प्रकारची सँड असते, ती अशी उकळल्यासारखी होईल। त्याच्यामुळे काय होणार, थोडक्यात ती सँड मोकळी होणार आहे, त्याच्यात जो तुमचा कचरा किंवा काही शेवाळ अडकलेला आहे ते मोकळं होईल आणि त्या वॉलमधनं पुन्हा बाहेर येऊन तुमच्या ह्या बॅकवॉश वॉलने पूर्णपणे बाहेर जाईल। नंतर पुन्हा आपली सिस्टम कमांड देईल आणि आपली सिस्टम पुन्हा पूर्ववत चालू होईल, म्हणजे आपल्या इनलेटनी पाणी येईल आणि आउटलेट कडनं आपल्या शेतामध्ये जाईल। धन्यवाद।